संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका, मात्र तरीही मला टार्गेट केलं जातंय, भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहोत। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठ राखण। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी। धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता का बिघडली हे जाणून घेतलं पाहिजे। सरपंच देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखी, महंत नामदेव शास्त्रींचं मोठं विधान। महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी, खून केलेल्यांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचंय का? आरोपींनी माणूस मारून टाकलाय त्याविषयी भावना नाहीत का? जरांगेंचा नामदेव शास्त्रींना सवाल। हा माणूस नशीबवान, सगळं होऊन सुद्धा अजित पवार त्याच्यासाठी छातीचा कोट करून उभे। जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता, गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही। मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका, रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची आग्रही मागणी। पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसेंची प्रतिक्रिया। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, 3 फेब्रुवारीला राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। राजन साळवीशी कालच बोलणं झालं, ते पक्ष सोडतील असं वाटत नाही, संजय राऊतांना विश्वास, तर नेत्यांनी पक्षांतर करताना ठाकरे परिवारानं काय दिलं याचा विचार करण्याचाही सल्ला। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर, ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेंच्या संपर्कात, रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेत जाण्याची शक्यता। ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावं, घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यात गंगा स्नान करतात, सामनातून भाजपवर सडकून टीका। नरहरी झिरवाळांची कार्यकर्त्यांसह मंत्रालयात घुसखोरी, पोलिसांच्या आक्षेपानंतर मंत्र्यांची दादागिरी, सामनातून आरोप, तर सामनाची बातमी म्हणजे खोडसाळपणा, झिरवाळांनी दावा फेटाळला। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार, प्रसाद पुरंदरेंच्या थिएटर अकॅडमीच्या भूमिपूजन सोहळ्याला एकत्र येणार। पुण्यातील मुकुंदनगर परिसरात दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि अटकेत असलेला आरोपी एकच, अहवालातून समोर, अटकेतील आरोपी